हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता आहे काहीतरी स्पेशल म्हणजे आता आहे थंडीमध्ये मस्तपैकी कुरकुरीत पालक भजी कशी बनवायची ही रेसिपी आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण आता जसं हिवाळ्याचं सीझन आहे तर पालक ते सगळं आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात मिळतात. तर आपण करू मस्त पालक भजी आणि तुम्ही सुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे लागतात आणि कसे तुमच्याकडे कशी रेसिपी आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, पालक भजीसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन, हळद, तीळ, ओवा आणि जिरं. हे आहे भज्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा सुद्धा यूज करू शकतो आणि आहे हिरवी मिरची बारीक करून ठेवलेली. सोबत आहे छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि चिरलेली पालक आपल्याला खूप बारीक नाही चिरायची आहे. एका पालखीच्या पानाचे 2 ते 3 भाग फक्त करायचे आहे. तर आपण याला आता पूर्ण एका याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. यामध्ये सगळ्यात पहिले पालक टाकून देऊ. आणि नंतर टाकू यामध्ये थोडं बेसन आणि तांदळाचं पीठ. आणि याला आपल्याला छानपैकी पहिले काय करून घ्यायचं आहे, पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तांदळाच्या पिठानं छानपैकी कुरकुरीत अशी भजी होणार आहे. तर तुम्हाला यामध्ये काय करायला लागणार आहे, जास्त पाणी टाका. तर यामध्ये टाकूया आपण हळद, तीळ, जिरं, ओवा आणि भज्याचा सोडा. हे सगळं टाकून देऊ. सोबतच आहे बारीक केलेली हिरवी मिरची. हे सुद्धा आपण छानपैकी पूर्ण जिन्नस तयार करून घेऊ. यामध्ये थोडं बिलकुल कमी पाणी टाकलं आहे आणि याला आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजून एकदम थोडं पाणी टाकू आपण, बस तेवढ्या पाण्यामध्ये होऊन जाईल. छानपैकी कढईमध्ये तेल टाकायचं आहे, गरम करायचं आहे आणि आपल्याला हे पालकचे जे भजी आहे ते एकदम बॅटर थोडं जाडसर ठेवायचं आणि या प्रकारे आपण पूर्णच भजी जे आहे ते काढून घेऊ. एकदम जास्त गरम तेल करायचं नाही. गरम तेल केलं तर त्यामध्ये तांदळाचं पीठ आहे तर भजी जळू सुद्धा शकते. म्हणून एकदम कमी पावरमध्ये ठेवायचं आणि छानपैकी त्याला 2-3 मिनटं होऊ द्यायचे आणि छानपैकी त्याला असे फ्राय करून घ्यायचे. बघा, थोडा वेळ त्याला जर ठेवलं नाही तर ते कच्चे सुद्धा राहू शकते. म्हणून थोडा वेळ द्यायचा. ब्राऊन कलर आल्यावरच ते पूर्ण आपल्याला त्यामधून काढायचे आहे. तर असेच पूर्ण जे आपण बनवलेलं आहे ते पूर्ण काढून घ्यायचे आणि टेस्ट करून बघायचे. बघा, मीठ मी विसरली होती, नंतर मी मीठ टाकलं. तर तुम्ही सुद्धा विसरू नका आणि मीठ आठवणीने टाका. तर बघू शकता आता जे मी बनवले आहेत पालक भजी ते बनवून तयार झालेले आहे आणि छान अशी मस्त अशी बघा, खूप मस्त अशी भजी बनवून तयार झालेली आहे. जी रेसिपी मी बनवली आणि जसं मी बनवलं तसं जर तुम्ही मतलब त्याच पद्धतीनं जर करत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तांदळाचं पीठ टाकलेलं भजी खूपच छान आणि कुरकुरीत होते, त्यामुळे मी त्या तांदळाचं पीठ टाकलं होतं आणि खरंच खूप छान अशी याची टेस्टसुद्धा आहे. आता आपण टेस्ट करून बघू. खूप छान अशी बनले आहे. ओव्याची टेस्ट येत आहे, मस्त वाटत आहे. अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.